फॅमिलीसाठी सुंदर ट्रेक आहे। तुम्ही लहान मुलांना तुमच्या फॅमिलीला घेऊन हा ट्रेक करू शकता। इकडे येताना खोपोलीच्या जरा मागे आपला चौकला जिथून लेफ्ट मारतो ना त्याच्या जरा पुढे आलं एक 5-6 किलोमीटर पुढे तिथे प्रति तुळजापूर पण आहे। ज्यांना तुळजापूरला जायला नाही मिळत ते तिथे येऊन देवीची ओटी वगैरे बघू शकतात। सेम हुबेहूब मूर्ती तिथे बनवली। आपल्याला फोटो शूटसाठी पण थांबावं लागतं मध्ये मध्ये, काय करणार, कारण ते तर आठवणी आहेत आपल्या। हा बघ इथे डेस्टिनेशनवरती लवकर लवकर जाऊ। हाँ, और बड़ा होने के बाद हमको ज्वाइन कर बाइक लेके। चला आता थोडंसं पेट पूजा करूया आणि मग पुढे निघूया। शेलूप मारलेला थोडा, पण तो प्रॉब्लेम काय होतो इथे मेन स्टँड नसल्यामुळे ना मला एकट्याला मारायला होत नाही। मम्मी नॉर्मल असा मारतो, हां ते तसंच करावं लागेल। कन्फ्यूज करू नका त्याला। तर बघा म्हणजे काय पॉसिबल आपल्याला फिक्स तर झालं। फायनली आपण ज्या ब्रेकफास्ट राईडला जे येतो ना तो ब्रेकफास्ट आता आम्ही बसलेलो आहे ब्रेकफास्ट करायला। प्रत्येकाने आपापलं ते मागवलेलं आहे। इकडे बघा मिसळपाव फेवरेट आपल्या अभिषेक भावाची, आणि आपला हलकासा जो महाराष्ट्रीयन जे ब्रेकफास्ट आहे आपला सकाळचा पोहा, ते मी आणि अविनाशने पोहा मागितलेला आहे। म्हणजे माझी आणि अविनाशची चॉईस सेम आहे रे। हां कशावरती 9 वाजले म्हणजे आपण 9:30 पर्यंत आपण पोहोचू आपल्या लोकेशनला। तोपर्यंत आपण ब्रेकफास्ट करतो पटापट। सगळ्यांनी काय काय मागवलेलं वेगवेगळं आपल्याला जे आवडतं ते। इडली वडा वगैरे पण बेस्ट आहे, हॉटेल पण मस्त आहे, छान आहे म्हणजे ते। आणि मेन म्हणजे पार्किंगसाठी आपल्या गाड्या ओके आहेत, त्यासाठी आम्ही हे चूज केलं। आणि आपल्या राहुल भाईची तोपर्यंत स्कूटर चार्ज होते। हा बघ इथे आता डेस्टिनेशनवरती लवकर लवकर जाऊ। हे सगळे उभे राहा, सगळे उभे राहा। अर्धे तिकडे जावा। हाँ, और बड़ा होने के बाद हमको ज्वाइन कर बाइक लेके। ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे मंदिरामध्ये, आणि जे चौराई मंदिरच्या इथे। आणि इथून मला वाटतं अजून आपल्याला अर्धा तास लागणार, त्यामुळे मस्त ब्रेकफास्ट झाला आणि आपले सगळे बायकर्स निघाले फोटो वगैरे काढून। आपले सगळे इकडे जे होते सबस्क्रायबर आता जस्ट न्यू सबस्क्रायबर झाले, त्यांनी फोटो काढला आमच्यासोबत, त्यामुळे मस्त वाटलं। तो अभी रोहित भाई को जल्दी जाने का है, अविनाश भाई को जल्दी जाने का है, तो वो हिसाब से हम लोग अभी प्लान कर रहे हैं कैसा करने का। भाई टूट गया? नहीं पर भाई ये शेल खराब हो जाता है इसका बार बार गिरने से, संभाल। तर मित्रांनो फायनली निघालोय आता राहुलची गाडी घेऊन आम्ही आपल्या चौराई मंदिर सोमटणे इथे। आणि बरोबर 38 किलोमीटर आहे, 38 मिनटं दाखवत आहेत, 32 किलोमीटर आहे, सॉरी मॅप लावला मी। 32 किलोमीटर आहे, 32 किलोमीटर। हा काय, तर मी पुढे चालतो पुढे, हां मी पुढे राहतो। तर आता डायरेक्ट आम्हाला थांबायचं आहे चौराई मंदिर टेम्पलच्या कमानीच्या इथे, कारण आता मला पण माहीत नाही, सगळेजण नवीन आहेत। अजित भाऊंना फक्त माहीत आहे, अजित भाऊ पण नवीनच आहे, त्यामुळे काय आहे आम्हाला डायरेक्ट थांबायचं आहे चौराई मंदिरच्या इथे। डायरेक्ट सगळं घेतलं, मोबाईल घेतला, इकडे एक फोन आहे, ओके। आता मला गोप्रो मला चार्ज करायचं आहे, चार्जिंगला लावायचं आहे। बोलता बोलता किती वाजले इथे, 9:45 वाजले, 9:45 असं असतं। कारण काय होतं जेव्हा मित्रमंडळी सगळे भेटतात त्यामुळे आपल्याला टाईम निघून जातो, ते रीलसाठी शूट, फोटोशूट, ब्रेकफास्ट करताना टाईम अर्धाच गेला, त्यामुळे नाही होते टाईम एकदम परफेक्ट टाईमला। हां आम्ही कुठे थांबलो नसतं तर आपण पोचलो असतो एवढ्यात, कारण आपल्याला फोटोशूटसाठी पण थांबावं लागतं मध्ये मध्ये, काय करणार, कारण ते तर आठवणी आहेत आपल्या। थंडी आहे, लहान मुलांनी एकदम स्वेटर घातले मस्त छान छान। जानेवारीमध्ये आपल्याला ह्याच रोडने जायचं आहे कोल्हापूरला। तर जानेवारी राईडचं अशी रूपरेषा आहे
की आपण संडेला निघणार आहोत 11 तारीखला, सॉरी 11 का 12 तारीखला संडे आहे जानेवारीचा. आणि संडेला सकाळी निघून आपल्याला कोल्हापूरला स्टे करायचं आहे त्या दिवशी. आणि कोल्हापूरला सकाळी दुसऱ्या दिवशी उठून म्हणजे सोमवारी महालक्ष्मीचे दर्शन, ज्योतिबा दर्शन घेऊन आपल्याला पॉसिबल झाले तर बाळूमामा करायचं आहे. आणि बाळूमामा करून मग आपल्याला गोव्याला उतरायचं आहे खाली. गोवा रात्री परत स्टे, गोव्याला सकाळी उठून ते गोव्यानं आपल्याला मालवण पट्ट्यात जायचं आहे, म्हणजे आपल्या मार्गे आपल्या वेंगुर्ला वगैरे सगळं करत. त्यामुळे गोव्यावरनं निघताना रेडी गणपती वगैरे जे पण भेटतील ते पण सगळं करायचं आहे. आणि असे काही स्पॉट जे पण आहेत ते आपल्याला एक एक करायचं आहे. हां, तर अशा प्रकारे आपल्याला मालवण वगैरे सगळं करत लास्ट आपलं लोकेशन असणार आहे गणपतीपुळे. आणि गणपतीपुळेवरून सकाळी उठून गणपतीचं दर्शन घेऊन तिकडून आपल्याला पॉसिबल झालं तर मार्लेश्वर करायचं आहे. आणि मग मुंबई गोवा हायवे पकडून 15 तारीखला आपल्याला रिटर्न मुंबई. तर असं आपल्याला एक चार दिवसाचा प्लॅन आहे राईडचा. त्या हिशोबाने बनवलेला बघू. जसं आता त्या सिच्युएशनला गेल्यानंतर कळेल, म्हणजे तिकडे गेल्यानंतर कळेल की कसं किती काय काय करायचं आहे ते. अभिषेक जाडियार FZ, अक्षय खुळे एक्सपल्स, अंदार R15, अविनाश FZ, अजित भाऊ आपाची, राहुल इलेक्ट्रिक, रोहित FZ. एक नंबर. आई एकविरा, आई माते एकविरा येते गो बाई. अरे बापरे, अर्ध पुण्याला आलो आपण. किती किलोमीटर आहे अजून? 3 किलोमीटर 5 मिनटं दाखवत आहे. आणि 5 मिनटं 3 किलोमीटरवरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. आणि खूप लांब आहे. मला वाटलं जवळ असेल. आता इथून पुणा 30 किलोमीटर आहे, म्हणजे मला वाटतं अर्ध्या पाऊण तासात आम्ही पुण्याला पोचणार. बाबा खूप लांब आहे. संडे राईड, शॉर्ट राईडसाठी एवढं लांब उपयोगाचं नाही, जवळ ठीक आहे. सगळे आले काय? दिसत आहेत काय सगळे? दिसत आहेत. सगळ्यात बेस्ट आहे जो राईड लीड करत असतो ना, त्याने मिररमध्ये बघायचं राईट साईडच्या, बाबा आपले सगळे पार्टनर आहेत काय मागे. कारण काय मिररमध्ये कधी कधी आता दिवस आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, पण नाईटला ना प्रॉब्लेम होतो, कारण सगळ्यांचे लाईट सेम असतात त्यामुळे समजत नाही. आता दिवसाचा काय प्रॉब्लेम नाही, दिवसाला दिसत आहेत मला. कारण काय होतं कधी कधी आपण जोशमध्ये असतो ना, आपले पार्टनर काही नवीन आहेत, कोणाला माहीत नसतं, त्यामुळे जो लीड करत असतो ना थोडंसं बघत राहायचं. जेव्हा म्हणजे आपलं डेस्टिनेशन जवळ येतं तेव्हा. 40 मीटर 40 मीटर 40, 10 मीटर 10 मीटर 10. चौराई मंदिर इथे आहे ना, चौराई मंदिर, चौराई मंदिर तो ना, तो रोड ना, हा रोड ना मधला ना. ओके. काय आता जाताय तुम्ही? किती वाजले? 12:30 तू आता डायरेक्ट जाणार? कामावर ना. ठीक आहे चल, एक काम कर, परत नेक्स्ट राईडला आलास ना तर सुट्टी घे 4 दिवस. परत काहीतरी प्लॅन केलो ना तेव्हा असं म्हणजे सुट्टी दिवशी करू. आता मित्रांनो, आता आपण चौराई देवीच्या रस्त्यावर आहोत. आणि हा रस्ता जो सोमाटणे फाटा आहे ना, त्या फाट्याने युटर्न घेतल्यानंतर सरळ यायचं. आणि युटर्न घेऊन सरळ आल्यानंतर एक 400 मीटर वरती राईड आहे. आणि तो राईड आम्ही आता घेतलेला आहे. आणि आता इथे आपला राहुल भाई पोचलेला आहे असं म्हणतोय, पण माहीत नाही कुठे पोचला आहे. आणि पार्किंगमध्ये आहे बोलतो. कुठे आहे? अच्छा, तू पहुंच गया यार. चला मेरे को, तू किधर से आया? अच्छा इधर से आया. हाँ इधर आगे लगाते. हाँ इधर हाँ तो इधर लगाते. चल अपना चार्जिंग का पॉइंट पूछना पड़ेगा. हाँ शॉर्टकट आपल्याला माहित नाही ना. मित्रांनो, बरोबर 10:30 वाजले आणि आम्ही फायनली पोहोचलोय आपल्या चौराई मंदिराच्या कमानीच्या इथे, म्हणजे एंट्री गेटला. सोमाटणे फाट्याच्या इथून बरोबर 400 मीटरच्या अंतरावर आहे. आणि आम्हाला कळंबोलीवरून बरोबर 80 किलोमीटर.
आणि आम्ही थोडं थांबल्यामुळे लेट झाला थोडा, नाही तर आम्ही पोचून एवढ्या आपण खाली पोचलो असतो. आणि अविनाश आणि रोहित भाऊ घरी गेला कारण त्यांना सेकंड शिप होती. तर इथे आल्यानंतर प्रॉब्लेम हा होता की आपले जॅकेट सगळे ॲक्सेसरीज कुठे ठेवायचे. पण फायनली आपल्या राहुल भाऊने खूप जुगाड केला कारण त्याची चार्जिंगची जी स्कूटर होती ती लावायची होती. तर ह्या दादांनी आम्हाला खूप हेल्प केली, मदत केली. त्या इथे घरी येणं चार्जिंग दिला लावायला. आणि असलम आणि यांनी आम्हाला खूप सोय चांगली करून दिली. इकडे आपले हेल्मेट बॅग वगैरे सगळं आम्ही ठेवून दिलं इकडे. तर म्हटलं घरी नको कारण आत बाहेर आल्यानंतर लगेच आपण घेऊन जाऊ शकतो. आपली तोपर्यंत राहुल भाईची स्कूटर पण चार्ज होईल. रफ्तार की वजह से हां सामान हो गया. कारण हे घेऊन जाऊ शकत नाही कारण थोडंसं वरती जाताना खूप स्लिपली आहे स्टार्टिंगला. वो खुर्ची उठाएंगे तो फिर 10 किलो का वही रहेगा वजन. हाँ सब जैकेट उधर है, एक बैग मेरा इधर रखा है और अपना हेल्मेट. हाँ जाके आते हैं फटाक से. तो हा दिसतोय ना, हा प्रवेशद्वार आहे चौराई देवीचा मंदिराचा. आणि इथून आपल्याला छोटासा ट्रेक आहे, एक 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक. आणि थोडं स्टार्टिंगला थोडी हार्ड आहे, त्याच्यामुळे थोडंसं स्टार्टिंगला थोडा प्रॉब्लेम आहे. नंतर मला वाटतं सेफ आहे. त्यामुळे भागो 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 चला. हां एवढाच थोडा हार्ड आहे. हां हो एक काम कर, त्याला दे क्या चलता है रे. ग्रिप है ना तेरे जूते को? ग्रिप है पर वो फिसलता है ना. नहीं इतना नहीं होगा, ये चल जाएगा. आता अविनाश पाहिजे होता. पता चला मैं ही गिर रहा हूँ यहाँ पे. इसलिए मैंने क्या किया मालूम है क्या? 5 महीना हो गया मेरा. नहीं 6 महीना हो गए. 6-7 महीने घर पे रोज डेली. चलो चलो चलो. स्पीड झाली ना गाडी. सपोर्टिव्ह काय. हां येऊ. बऱ्यापैकी वरती आलोय. म्हणजे जी चढण होती ना ती आता संपली आहे. आणि आता मला वाटतं स्ट्रेट रोड लागेल. आणि म्हणजे स्ट्रेट जी पायवाट आहे ती आता लागेल. कारण थोडं स्टार्टिंगला ना चढण असल्यामुळे थोडा थकवा येतो. आणि आता गळे आमचे घसे सुकलेत. पाणी आपल्याकडे एकच बॉटल आहे, त्यामुळे अजित भाऊंना पण तुझा बॉटल थर्मस मोठा होता. अजित भाऊंना थोडासा थकवा लागला. पण अजित भाऊंची इच्छा होती की चौराई मंदिर म्हणून आम्ही ते फायनल केलं. कारण मी मध्यंतरी म्हणजे टाइम म्हणजे चेंज केलेला प्लॅन थोडा. नहीं रे नहीं चढ़ने होता है उसको भी चढ़ा के आराम आराम से लेके जाएंगे इनको लेके जा रहे हैं ना ऊपर लेके जा रहे. वो तो आएगा भाई, आएगा भाई. हार मानत नाही. म्हणजे एवढं वय झालं याचं, म्हातारा झाला पण हार मानत नाही. फक्त वय नाहीये, फक्त मुलगी भेटत नाहीये. ए भाई लोग फोटो खींचते रहेंगे ना तो इधर ही रहेंगे. अगर आगे जाने का है ए बाबा पहले ऊपर जाते हैं, रिटर्न आते वक्त. हाँ रिटर्न. मित्रांनो आम्ही आता बऱ्यापैकी वरती आलो आहे. आणि हा मुख्य द्वार आहे आपल्या मंदिराचा. आणि मंदिर इथे समोर आहे हे बघा. आणि म्हणजे बऱ्यापैकी आम्ही पोचलो आता. आणि म्हणजे एवढा पण त्रास नाही आला चालायला, खूप मस्त आहे. आता थोडं काय ऊन लागल्यामुळे थोडासा आम्हाला थकवा येतो. नाहीतर सकाळी सकाळी याल ना तुम्ही तर एकदम फ्रेश एकदम मस्त की तुम्ही हे ट्रेक करू शकता. मित्रांनो हा बघा इथे आल्यानंतर एक मला बाकडा दिसलाय. आणि किती सुंदर बाकडा बनवला आहे. असं लांबून वाटतं की हा लाकडाचा आहे, पण हा लाकडाचा नाही, हा सिमेंटचा आहे. आणि सिमेंटचा बनवून त्याला मस्तपैकी कलर केला आहे बघा कसा. शूज काढलेत आणि आपल्याला शूज ठेवायचे इथे. इथेच ठेवा सगळ्यांनी. कुठे ठेवले. अच्छा हा टॅटू मस्त आहे राहुल. इथे जा. ते मंदिर खाली पण मंदिर बघा. जसं दिसतं तसंच आहे, एकदम छोटंसं ना. वा मंदिरात येऊन आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं आणि आम्ही सगळेजण मस्तपैकी बसलो शांत. आणि इकडे
बरीचशी लोकं बसलीत बघा, कारण इथे क्लायमेटच म्हणजे वातावरणच तसं आहे एकदम बसण्यासारखं. आणि खाली लादीला जेव्हा मी हात लावला ना एवढं गार आहे ना. आणि विचार करा हे एवढं उंचीवर आहे मंदिर, तेव्हा कधीच माहीत नाही कधी स्थापना झाली ह्या मंदिराची, पण जेव्हा पण स्थापना झाली त्या लोकांनी जे म्हणजे डोकं लावून ते बांधले आणि खाली एवढा सपोर्ट म्हणजे पूर्ण हा दगड आहे, हा सगळा दिसतो ना हा दगड आहे आणि वरती झाड आहे, हे दगडामध्ये झाड आहे आणि त्याला आकार देऊन हे मंदिर छोटंसं बांधलेलं आहे बघा. आणि खाली तुम्हाला नंतर दाखवतो किती खोल आहे. मग सध्या आम्ही बसलो आहे मस्त एकदम शांत. सो मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचं आहे ज्यांना पॉसिबल होईल ना त्यांना सुंदर ट्रेक आहे हा. म्हणजे फॅमिलीला तुम्ही घेऊन येऊ शकता आणि लवकरात लवकर जेवढं वरती याल ना 8-8:30 मॉर्निंगला तेवढं व्ह्यू तुम्हाला चांगला भेटेल बघायला. देवीचं दर्शन मस्त होईल आणि देवीचा जो मंदिरचा जो आकार आहे तो दगडावर कोरीव काम केलेला आहे आणि पूर्ण खोल आहे. मला वाटतं 100 ते 150 फूट खोल आहे खाली आणि त्या दगडाच्या आधारावर त्यांनी मंदिर कोरीव काम केलेलं आहे. आणि वरती आल्यानंतर पाण्याची सोय केलेली आहे पिण्याचं. त्याच्यामुळे जागोजागी छोटे म्हणजे एक मला वाटतं 50-50 मीटरवरती बाकडे पण आहेत बसायला तुम्हाला. त्याच्यामुळे एकदम सोप्पा ट्रेक आहे, त्यामुळे नक्की या. फक्त आम्हाला काय भेटलं, आपल्याकडे ड्रोन नसल्यामुळे आम्हाला तुम्हाला व्ह्यू भेटला नाही कुठला तुम्हाला दाखवायला. त्यामुळे आपल्याकडे ड्रोन नाही आहे, ड्रोनची एक कमतरता आहे आपल्या ग्रुपमध्ये. त्यामुळे ड्रोन कोणाकडे असेल ना तर आपल्या ग्रुपमध्ये जॉईन राहा, ज्याच्याकडे ड्रोन असेल त्याने जा, नाही तर काय जॉईन नाही झालं तरी चालेल. आणि असं नाही बोलणार, सगळ्यांनी जॉईन राहा आपले. आणि आता आपण प्रति शिर्डीला जाणार आहोत, त्याच्या अगोदर सांगतोय आपले जे न्यूज सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत, जे मेसेज करतायत मला, त्यांना रिक्वेस्ट आहे तुमच्या रिक्सवर तुम्ही येऊ शकता. आम्ही कोणाला फोर्स करत नाही आणि कोणाला नाही पण बोलत नाही. आमचा ग्रुप सगळ्यांना आणि आपल्या ग्रुपला सगळ्यांना एंट्री आहे ती. मग त्याची कुठली बाईक असू दे, किती सीसीची, आपल्याकडे ते मॅटर नाही करत आहे. विथ गिअर. आणि आपल्याला आपले जे हौशी आहेत ना, ज्यांना आवड आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये आपल्याला एंट्री आहे लगेच. त्यामुळे आता हा व्हिडिओ आपण कंटिन्यूस करतोय आणि आता जातोय साईबाबांच्या दर्शनासाठी. चला चलो. किती वाजले? बरोबर 1:21 आणि आम्ही आता खाली आलोत. या घरी आपण सगळं ठेवलेलं, आपले जॅकेट, हेल्मेट, त्या खूप हेल्प केली आपल्याला. चार्जिंग पण झाली राहुलची स्कूटर. आता तिथे आपण मस्त की त्यांच्यावर फोटो वगैरे काढले जरा. आणि आता आम्ही निघालो आहे साईबाबांचं दर्शन घेऊ प्रति शिर्डी आणि त्याच्यानंतर थेट आपण पेटपूजा करू. सगळं घेतलं आहे, मोबाईल घेतला आहे. पेटपूजा केल्यानंतर डायरेक्ट घरी. 1 वाजून गेला आहे आता. तिथे आपल्याला एक 10-15 मिनटं जातील प्रति शिर्डी साईबाबाच्या इथे. आणि मग जेवायला मला वाटतं 1 अर्धा पाऊण तास आपला जाईल. तिथून डायरेक्ट घरी जायचं आहे. ॲक्च्युली ऊन आहे पण आपल्याला मस्त ट्रेकला कंटाळा नाही आला, कारण ऊन होतं पण तेवढं थंडावं पण आहे वरती. त्याच्यामुळे असं थकवा नाही जाणवला. खूप भारी वाटलं, म्हणजे खूप भारी वाटलं. विचार करा एवढ्या उंचीवर काही देवस्थानं, जागृत देवस्थान आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ते आपण बघितले पाहिजेत आणि जाणून घेतले पाहिजे आपण. काही देवस्थान आता मला पण हे माहीत नव्हतं. प्रति शिर्डी, प्रति बालाजी ऐकून आहे, मी गेलो नाही कधी, पण चौराई मंदिर कधी मी नाव ऐकलंच नव्हतं. आणि अजित भाऊनी ते शोधून काढलं, पण बरं झालं, दर्शन झालं मस्तपैकी. आणि हे आपलं सोमाटणे सिटी आहे आणि हा पुढे समोर भेटणार सोमाटणे फाट्यावरून एकदम जवळ आहे. आणि आपल्या कळंबोलीवरून पनवेलवरून 80 किलोमीटर आहे. हो रायडर चालले घरी सगळे. प्रवास करताना खूप सांभाळावं लागतं गाड्या. हे बघा इथे आहे प्रति शिर्डी साईबाबा. खूप जवळ आहे. बरं झालं आलो आपण, म्हणजे तेवढं दर्शन झालं. म्हणजे आपण अर्ध पुण्याला आलो आपण. पुणे इथून बरोबर 30 किलोमीटर आहे. अरे भाई साहब ये देखो 2 व्हीलर पार्किंग. हे इकडे पे पार्किंग आहे. हा किती? प्रति शिर्डी साईबाबाचं दर्शन घ्यायला आलो आहे आणि हे जे दिसते हे पार्किंग आहे पूर्ण. हे बघा 2 व्हीलरसाठी आणि खूप मोठी पार्किंग आहे. पार्किंग पे किती चार्ज किती आहे माहीत नाही, का आम्ही विचारलं पण नाही, पण मला वाटतं अंदाजे 10 ते 20 रुपये असेल पर बाईक. तर आम्ही डायरेक्ट इथे पहिले पार्क केलेत आणि आम्हाला सगळं हे घेऊन जावं लागतं, हेल्मेट वगैरे, कारण इथे ठेवू शकत नाही कारण बॅगमध्ये खूप काय सामान आहे. त्यामुळे आपण वरती जाऊन बघू साईबाबांचं दर्शन घेऊन मग परत रिटर्न आणि डायरेक्ट मग जेवायला जाऊ.
ए चला ए भाऊ लेट नको पण आप किती होते पहिले 10 होते ना 1 2 3 3 3 6 6 ना 6 गाड्या मस्त गाड्या हाँ मेरा एक खराब हो गया, ये वाला खराब हो गया फेक नाव दे पण कोल्हापूर राईड वापर. हां नाही तसे प्रो बायकरचे आहेत. मित्रांनो मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आता प्रवेश केला आतमध्ये आणि हा प्रति शिर्डी साईबाबांचा मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथून आम्ही आता आतमध्ये चाललो आहे. मस्तपैकी उसाचा रस पिला बरं वाटलं आणि गर्दी बघा, कारण लोकांना शिर्डीला जायला पॉसिबल होत नाही. ते लोक इथे प्रति शिर्डीला येऊन मस्तपैकी दर्शन घेतात आणि मस्त आहे वातावरण आणि खूप भारी बनवलं आहे. आपल्याकडे प्रति देवस्थानं पण खूप आहे. त्याचं शिर्डीला ज्याला जायला येत नाही तो इकडे येऊ शकतो प्रति शिर्डी साईबाबा. तसंच तिकडे येताना खोपोलीच्या जरा मागे आपला चौकला जिथून लेफ्ट मारतो ना त्याच्या जरा पुढे आलं एक 5-6 किलोमीटर पुढे तिथे प्रति तुळजापूर पण आहे. ज्यांना तुळजापूरला जायला नाही मिळत ते तिथे येऊन देवीची ओटी वगैरे बघू शकतात. सेम हुबेहूब मूर्ती तिथे बनवली गेली. आणि थोडा इथून पुढे गेलं तर प्रति बालाजी पण आहे. ब्रेकफास्ट राईड म्हणता एवढी मोठी राईड झाली. शिर्डी साईबाबांचं पण दर्शन घेतलं आणि आता निघालो आहे. आता फायनली घरी निघालो आहे, कारण समज माहीत नाही पण चांगलं झालं, जे होतं चांगलं होतं. आणि बाबांचं दर्शन पण झालं सुंदर. चौराई देवी मंदिरचं पण आईचं दर्शन झालं आणि आपली संडे ब्रेकफास्ट राईड पण झाली. सगळंच झालं. फक्त अविनाश आणि रोहित भाऊ आपले लवकर गेले. आता डायरेक्ट आम्ही जाणार जेवायला. गाडी पार्किंगच्या इथे चाललो आहे. अरे बाबा 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 कसं भागरी नाही वो एकदम ये होगा का डर गए हाँ डर गए. त्याची शिंगो 2:23 झाले. आम्ही फायनली निघालो आहे. रायडर्स आपले निघाले सगळे. थेट आता जेवणाला थांबणार आम्ही. राईड मस्त झाली. प्रवास खूप सुखाचा झाला आणि आता 2:30 वाजून गेलेत आणि पोटात आता कावळे ओरडायला लागलेत. अजित भाऊने कुठेतरी एक हॉटेल आम्हाला सजेस्ट केलं आहे की त्या हॉटेलमध्ये नॉनव्हेज चांगलं भेटतं आणि आज रविवार असल्यामुळे थोडंसं झणझणीत. त्या वॅक्स म्युझियमचं तिथेच त्या लोकेशनलाच कुठेतरी आहे आणि त्याच्यामुळे आपलं काय राहुलबाईची आपले स्कूटर पण तिथे चार्ज होईल त्या अर्ध्या पाऊण तासात. म्हणून आम्ही म्हटलं आता इथे थांबण्यापेक्षा जेवायला आपण तिकडेच जाऊ. दुसरी गोष्ट तुम्हाला हेच सांगतो आहे की कोणाला शॉर्ट ट्रेक करायचं असेल, छोटासा राईड करायची असेल तर चौराई मंदिर खूप सुंदर आहे आणि सकाळी सकाळी आला तर खूप भारी वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि आता खूप मस्त वाटलं आणि थोडी आता थंडी चालू होते. माहीत नाही त्या दिवशी 2 दिवस थंडी खूप होती, आज कमी होती थंडी थोडी. पण मजा आली सकाळी राईड करायला आणि आपल्या ॲडव्हेंचरवर म्हणजे एकदम खूप भारी वाटलं. आणि 2 नवीन मेंबर आले. नेक्स्ट राईडला आता कोणतरी नवीन भेटतील नक्कीच, कारण विचार चालू आहेत इन्स्टावर कोण नाही कोणतरी विचारत आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना आपण जॉईन करतो आहे आणि ज्यांना आवड आहे त्यांना ते एनी टाईम वेलकम. आपल्याला आत्ता इथून जेवून परत घरी जायचं आहे, थोडासा आराम करायचा आहे आणि परत व्हिडिओ एडिट खूप काम आहे. मला वाटतं आराम करायला तर भेटणार नाही. 4-4:30-5 वाजतील घरी पोचायला. ॲक्च्युली काय अजित भाऊंचं फील्ड वर्क असल्यामुळे ते जिकडे जातात ना तिकडे ते शोधत असतात कुठे काय स्पॉट भेटेल फिरायला आणि त्या हिशोबाने ते एक शोधत असतात आणि ते एक सेव्ह करत असतात मेमरीमध्ये. आणि ते आपले काही संडेला आपले प्लॅन झाले की लगेच सांगतात की आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, हे चांगलं आहे. पण जेव्हा त्यांनी सांगितले ना ते स्पॉट खूप छान आहेत. चलो थोडंसं ॲडव्हेंचर को भागात आहे.
रुरुरुरु ला 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 ला. पुढे जायचं. लपडा चार्जिंगचा खूप प्रॉब्लेम आहे राहुल भाईचा, त्यामुळे हा खूप प्रॉब्लेम होतोय. आता ते लोक परत चालले आपले सकाळी इकडे लावलेली चार्जिंग तिकडे, कारण आम्ही म्हटलं जेवेपर्यंत तुझी थोडी चार्ज होईल, मग परत त्याला खोपोलीला चार्ज लावायचा आहे. का घेतलीस तू भावा, का घेतलीस गाडी? ही एवढी चांगली ॲक्टिवा होती, विकलीस आणि हे घेतली. ठीक आहे, ॲक्टिवा विकून काहीतरी दुसरी घेतली असते ते एक ठीक होतं गोष्ट, पण घेऊन इलेक्ट्रिक घेतलीस. आता किती प्रॉब्लेम होतोय. इलेक्ट्रिक फक्त मार्केटमध्ये जाऊन यायचं असेल तर ठीक आहे, ह्या लॉंग रूटला खूप प्रॉब्लेम होतो, कारण कसं आहे 15 मिनटं पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता आपल्याला जेवायला जायचं आहे. कुठे आहे अजित भाऊ? कुठे घेऊन चालले जेवायला? या इकडे. चला, फायनली आपल्याला हॉटेल भेटलेलं आहे आणि आम्ही आता मस्तपैकी पोटभर जेवणार आहोत, पेट पूजा करणार आहोत. तोपर्यंत आपली ॲडव्हेंचर थंड होईल, आराम भेटेल, कारण आज खूप चालली बिचारी कुची खूप चालली आज. आराम करतो तोपर्यंत. हां, काय बोललं तरी 200 किलोमीटर फिरले आज. 200 किलोमीटर आज फिरले गाडी. 200 किलोमीटर कंप्लीट होईल आरामात जाईपर्यंत घरी. हां घरून. हा मस्त पैकी चिकन हंडी, भाकरी तांदळाची. मजा आली. वा मस्त ढाबा आहे, खूप छान आहे, घरगुती एकदम फुल घरात जेवण बनवल्यासारखं म्हणजे असं वाटलं आणि भारी वाटलं एकदम जेवण. मजा आली जेवायला. आणि तोपर्यंत आपली परी स्वप्नपरी पण थोडी थंड झाली, तिला पण थोडा आराम भेटला. आज खूप चालली बिचारी. पेट्रोल तर मला आता भरायचं नाही, 200 किलोमीटर चालेल असं दाखवत आहे, त्यामुळे माझी जाईल, मला वाटतं घरी पोचेल आरामात. पण झालं, मजा आली. लोणावळा बघा किती क्लिअर आहे, मस्त एकदम खाली. आता थोडा वेळ ट्रॅफिक होईल लगेच. आता कुठे थांबायचं नाही आहे. मस्त झाली राईड, खूप भारी वाटलं आज. आणि ब्रेकफास्ट म्हणता एवढी मोठी राईड झाली, बाबा खूप मोठी राईड झाली. आणि आता राहुलची चार्जिंग करायची आहे बॅटरी खाली खोपोलीला, आणि खोपोलीवरून मग थोडा वेळ थांबून मग लगेच घरी. आता मला वाटतं आता वाजले बघा 4:30, 5:30, 6 वाजतील घरी पोचायला आरामात. बघा ट्रॅफिक बघा लोणावळ्याचं. हा नशीब लेफ्ट साईडला आलो, नाही तर तिकडे टाकली असं अडकलो असतो मी. थोडासा तिथपर्यंत जाम असतं. मगनलाल चिक्की, मगनलाल चिक्की. कैसा चलाता है रे, कैसा चलत आहे तुम लोग. वाव काय रोड आहे बघा, मजा आली. मी आता माझा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि तुमची रजा घेतो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता वाजले बरोबर 4:48 झाली आहेत आणि आम्हाला अजून परत खोपोलीला जाऊन राहुलची स्कूटर चार्ज करायची आहे आणि त्याच्यानंतर घरी जायचं आहे. म्हणजे मला 6-6:30 घरी वाजतील. त्यामुळे हा व्हिडिओ मी आता इथे संपवतो. परत भेटू लवकरच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. नवीन लोकेशन तुमच्यापर्यंत पोचतील अशा ठिकाणी मी जाईल, जेणेकरून तुम्ही पण जाऊ शकता. असं काही आम्ही शोधून तुमच्यापर्यंत पोचवेन. आणि आत्ता हा व्हिडिओ मी इथे संपवतो. ट्रॅफिक बघा, लाईन लागलेली आहे मोठी. हो, मोठी लाईन लागलेली असल्यामुळे आणि माझा गोप्रो ची बॅटरी लो झाल्यामुळे मी हा व्हिडिओ इथे संपवतो. परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की एकदा लाईक आणि कमेंट करा. परत एकदा सांगतोय, चला बाय 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 बाय.